Voice Academy. हॅलो फ्रेंड्स, पहा, आज आपल्याला शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे. बुद्धिमत्ता हा जो विषय तुम्हाला त्या शिष्यवृत्तीमध्ये अभ्यासाला जो आहे, तर बुद्धिमत्तेच्या संदर्भात आपल्याला परिपूर्ण अभ्यास करून घ्यायचा. तर सुरुवात ही आकलन ह्या पहिल्या धड्याने होते किंवा चॅप्टरने होते. तर यामध्ये तुम्हाला काही मूळ अक्षर, जे मराठीचे मूळ अक्षर जे आहेत, हे मी इथे लिहिलेले आहेत. तर याचा लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की परीक्षेमध्ये जेव्हाही बुद्धिमत्तेच्या संदर्भातील काही मुळाक्षरावरील प्रश्न विचारला जातो, तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना मुळाक्षराची परिपूर्ण माहिती असणं गरजेचे आहे. तर म्हणूनच मी हे सर्व मुळाक्षरे तुमच्या समोर मांडलेले आहे. आणि आता मी तुम्हाला माहिती पण पुढे देणार आहोत की ह्यामध्ये किती मुळाक्षर आहेत, कशा प्रकारचे आहेत, याला स्वर म्हणायचं, याला स्वरादी म्हणायचं. परत आपल्याला असं सांगायचं आहे की आकलन ह्या घटकामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आकलन ह्या घटकावर तुम्हाला अंकावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात, मुळाक्षरावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि त्यामध्येही मुळाक्षरावर आधारित प्रश्नांमध्ये जसे की क या मुळाक्षराच्या नंतर किंवा ह्या व्यंजनाच्या नंतर, क या व्यंजनाच्या नंतर येणारा 6व्या क्रमांकावरचा किंवा 6व्या स्थानावरचा व्यंजन कोणता. मग अशा वेळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो की जेव्हा तो प्रश्न त्याच्या समोर ह्या बुद्धिमत्तेचा येतो, तेव्हा तो पूर्ण वर्णमाला लिहायला लागतो. तर हे चुकीचं आहे. तर त्यावेळेला त्याचा वेळ खाल्ला जातो. म्हणूनच जेव्हाही परीक्षेला बसणार आणि तुम्हाला एक रफ पेपर हा रफ करण्यासाठी दिला जातो, तर तशा वेळातच तुम्ही सुरुवातीलाच हे सर्व लिहून ठेवायचं असतं की मुळाक्षरांचं. आणि मग म्हणजे बुद्धिमत्तेला प्रश्न जरी पुढे चालून आला, प्रश्नपत्रिका हातात पडल्यावरच, तर त्याचा फायदा तुम्हाला हा घेता आला पाहिजे. बघा, तर तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की स्वर किती आहेत मराठीमध्ये. तर स्वर आहेत अ, आ, इ, ई, उ, ऋ, ए, आई, ओ, औ असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे हे 12 जे स्वर आहेत. आणि स्वरादी फक्त 2 आहेत, अम आणि आहा. 2 स्वरादी आहेत. आपण त्याला इथे घेऊया, म्हणजे आपल्याला टोटल काउंटिंग करायचे की एकूण किती मुळाक्षरे आहेत आपल्या मराठीत. परत आहे व्यंजने. यामध्ये व्यंजने अशा प्रकारे मी लिहिलेली आहेत. तुम्हाला हे दिसतंय की प्रत्येक व्यंजनाच्या खाली हे चिन्ह आहे, हे अशा प्रकारचं हल चिन्ह आहे. ह्या वर्णाला लंगड वर्ण असं आपण म्हणतो, है ना. तर किंवा अर्ध असं पण म्हणता येईल, अर्धवर्ण. तर यामध्ये क, आता क मी म्हणेन तर मी क असं नाही म्हणणार, कारण मी जेव्हा क असं म्हणेन तर पहा, हे जे हल चिन्ह लावलेलं जे अर्ध चिन्ह जे आहे क आणि अ, तर क आता होणार आहे क. आता क झालेला आहे, परंतु हे वाचत असताना मी म्हणेन क, ख, ग, घ, उंग. हा जो आहे हा उंग हा आहे, म्हणजे हे पूर्ण अनुनासिक असतील. च, छ, ज, ज, न, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व आणि श, श, स, ह आणि ळ. अशा प्रकारे हे एकूण 5 10 15 20 25 35 30 आणि 4 34 अशा प्रकारे हे 34 व्यंजने आहेत. आता आपल्याला संयुक्त व्यंजन पाहायचे. तर संयुक्त व्यंजन आपण कशाला म्हणायचं. संयुक्त व्यंजन म्हणजे असे व्यंजन की एकापेक्षा अधिक व्यंजनाच्या जोडातून ते तयार झाले असतात, किंवा एकापेक्षा अधिक व्यंजन जेव्हा एका जागेवर आणल्या जातात,
आणि त्यांना जोडल्या जातं, त्यापासून जो व्यंजन पुढचा तयार होतो तो म्हणजे संयुक्त व्यंजन. आता पाहूया. क्ष, ज्ञ, त्र आणि श्र अशा 4 आहेत. यामध्ये मी तुम्हाला यांची काही फोड करून दाखवणार आहोत की आपण याला संयुक्त कसं समजायचं. यामध्ये हा जो क्ष असा आहे हा पूर्णतः क्ष असा केव्हा होईल, जेव्हा याला अ हा स्वर लागेल तर तो क्ष असा होईल. मग हा संयुक्त कसा, तर आता बघा संयुक्त कसा, याला आपण इथे लिहूया. हा संयुक्त, हा जो क आहे, क आणि श, क आणि श हा मिळून बनतो क्ष. क आणि श हा मिळून बनत असतो क्ष. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा झाला क्ष, अर्धा लंगडा केलेला आहे, हलचिन्ह लावलेला श, क श क्ष. आता आपल्याला पाहायचं ज्ञ, ह्याचं संयुक्त करूया. बघा इथे स्पेस आहे भरपूर, ह्या जागेमध्ये आपण याला सोडवून घेऊया, ह्या जागेमध्ये एवढ्या है ना. तर याच्यामध्ये ज्ञ हा घेऊया, हा ज्ञ. तर हा स्वर लागलेला नाही, फक्त केवळ हा व्यंजनच आहे, म्हणून याला हलचिन्ह लावलेला आहे ज्ञ. आता हा ज्ञ तयार कसा होतो, हा द, हा न आणि हा य हे पूर्णतः स्वर नसलेले किंवा स्वराचं जोड नसलेले व्यंजन द, न आणि य मिळून बनतो ज्ञ. जेव्हा ज्ञ हा अर्धा यांनी मिळून बनतो तेव्हा अशा अर्ध्या अर्थातच लंगड्या ज्ञला प्लस अ हा स्वर लावला म्हणजे हा होतो पूर्णतः ज्ञ, हा ना, पूर्ण ज्ञ झाला. आता आपल्याला पाहायचं त्र काय आहे, हा कसा स्वर, हा संयुक्त कसा आहे म्हणजे जोड कसा आहे. तर बघा त्र हा पूर्ण नाहीये, जेव्हा याला अ हा स्वर लागेल तेव्हा तो त्र असा होतो. यामध्ये त हा व्यंजन प्लस र आणि त, त आणि र ह्यापासून बनतो त्र. तर ह्या त्रला अ ची जोड दिली म्हणजे स्वराची जोड दिली तर हा पूर्णतः झाला त्र. राईट. आता पुढे बघूया श्र. हा जो श्र आहे याची निर्मिती झालेली आहे 2 संयुक्त व्यंजनानेच. बघा स र, स र. आता आपण पाहणार होतो की हा जो श्र आहे हा श अधिक र ह्या व्यंजनापासून बनलेला आहे, म्हणून हा संयुक्त व्यंजन आहे. मग आता श्र जो आहे तो पूर्णतः आपण याचं उच्चारण श्र असं केव्हा करतो, तर तो श्र असं उच्चारण तेव्हाच करणार जेव्हा श्र हा श्रला अ ची जोड दिली तर तो पूर्णतः झाला श्र. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो संयुक्त व्यंजन तयार होतात आणि हे व्यंजने, हे स्वरादी आणि हे स्वर. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक वेळेस जेव्हाही आपण काही बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवत असतो तर वाट नाही पाहायची आहे तुम्हाला की त्याच्यामध्ये मुळाक्षरावरचा प्रश्न आल्यावरच आपण मुळाक्षर लिहून ठेवूया, नको आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला पूर्णतः मुळाक्षर पाठ असायला पाहिजेत आणि नंतरच कोणत्याही प्रकारचा मुळाक्षरावरचा प्रश्न तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता पुढे बघूया. आता पहा, आपण अगोदर मुळाक्षराची माहिती घेतली, मुळाक्षरांचं पूर्णतः ज्ञान आकलन करून घेतलेलं आहे. तर आता पाहायचं की त्याच्या आधारावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर हा जो आहे हा एक अंदाज आहे आतापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकेवरचा. बघा, अक्षर निर्मिती
सुरुवातीला माहिती असणं गरजेचे की अक्षराची निर्मिती यामध्ये व्यंजन आणि स्वर हे दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा अक्षर तयार होतं. जसं की उदाहरण बघूया. बघा, हा ब आहे आणि हा व्यंजन आहे. तर हा यामध्ये स्वर हा प्लस करायचा म्हणजे अ जर टाकला तर पूर्णतः हा ब तयार झाला. याला ब असं म्हणायचं. ठीक आहे, हा झाला अक्षर निर्मिती. अशी होत असते. म्हणजे मग व्यंजन आणि स्वर ह्यांचं मिळूनच अक्षराची निर्मिती किंवा याच्या संयुक्तीकरणातून अक्षर होतं. नंतर आहे जोडाक्षर. हे समजून घेणं गरजेचं आहे. जोडाक्षर त्यालाच म्हणायचं की ज्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक व्यंजन आणि स्वर पण असतात. जसं की याचं उदाहरण आता मी याचं उदाहरण खाली देतोय. इथे की नाही जागा भरपूर आहे. पहा, जोडाक्षराचं उदाहरण. एकापेक्षा अधिक व्यंजन आणि प्लस स्वर. जसं की त्या, हा जो आहे हा जोडाक्षर आहे त्या. मग आता हा त्या बनला कसा तर ह्याची माहिती असणं गरजेची आहे. त्या त य आ त य आ त्या. आता हा झाला त्या. ठीक आहे, अशा प्रकारे हा जोडाक्षर आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की त्या हा या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत. त्या हा शब्द दिला जातो, सॉरी हा अक्षर हा एक शब्द दिला जातो आणि यामध्ये किती अक्षरे आहेत हे विचारलं जातं. मग त्यावेळा तुम्हाला समजलं पाहिजे की अक्षरे काढायची जर असतील तर मग त आणि य आणि आ तर हा स्वरच आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारे त्याचे दोन अक्षरे आहेत. ठीक आहे, तर आता संयुक्त व्यंजन बघूया. तर संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजनामध्ये व्यंजन आणि व्यंजन असं असतं, तेव्हा संयुक्त व्यंजन होतं. बघा, संयुक्त व्यंजन कसं होतं. दोन व्यंजन असतात, दोन व्यंजन एकत्र येतात आणि एक संयुक्त व्यंजन तयार होतं. जसं की उदाहरण पाहूया. तर आपण आता संयुक्तच्या कडे जाण्याच्या पूर्वी आणखी एक जोडाक्षराचं मला उदाहरण आठवतंय तुमच्यासाठी. पहा की प्रश्न आला होता एक वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणजे मागच्याच वेळेस, की तृ हा जोडाक्षर आहे का म्हणून विचारण्यात आलेला होता. तर पहा, बऱ्याच जणांनी हा जोडाक्षर आहे असं म्हणून सांगितलं होतं. तर बघा ह्याची निर्मिती कशी होते. त अधिक रू, त प्लस रू. रू हा स्वर आहे. आपण जेव्हा मुळाक्षर लिहिलं होतं त्यामध्ये रू आलं होतं. स्वर आहे आणि हा व्यंजन आहे. जेव्हा व्यंजन आणि स्वर एकत्र येतो तेव्हा फक्त एक अक्षर तयार होतं, तो जोडाक्षर नसतं. जोडाक्षर एकापेक्षा अधिक व्यंजने आणि स्वर असं असतं, किंवा फक्त व्यंजनेच व्यंजने आणि मग हा संयुक्त व्यंजन. परंतु जेव्हा तुला पूर्णत्व आणायचं असतं तेव्हा मात्र स्वराची जोड द्यावी हे तर तुम्हालाही माहिती आहे. बघा, आता आपल्याला पाहायचं संयुक्त व्यंजन. यामध्ये जसं की हा भाग मागच्या याच्या पूर्वीच मी समजावून सांगितला होता, जेव्हा मुळाक्षरे होते तेव्हा हा संयुक्त बनतो कसा. आता पहा, संयुक्त व्यंजने आणि जोडाक्षर यामध्ये काय फरक असतो. तर एवढाच फरक हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की हा फरक कळणं गरजेचं आहे. संयुक्त व्यंजने आणि जोडाक्षर. जोडाक्षरामध्ये पहा, आता हा जोडाक्षर आहे. जोडाक्षरामध्ये एकापेक्षा अधिक व्यंजन तर असतातच, परंतु त्यामध्ये स्वर हा पण असतो. जोडाक्षरामध्ये एकापेक्षा अधिक व्यंजन आणि स्वर ह्याची जोड असते तेव्हा तो जोडाक्षर झाला. परंतु संयुक्त व्यंजन ह्याच्यामध्ये जसं की क्ष हा क आणि क्ष यापासून बनतो, म्हणून हा फक्त दोन व्यंजनापासूनच बनलेला आहे. ज्ञ हा द न य, त्र हा
त र यापासून बनलेला आहे. तर श हा श आणि र यापासून बनलेला आहे. आपल्याला पाहायचंय अकारांत काय आहे, आकारांत काय आहे, इकारांत आणि एकारांत काय आहे. बघा इथे थोडी जागा असल्यामुळे आपण याला पुन्हा मिटवून हे समजून घेऊ. यामध्ये अकारांत, अकारांत म्हणजे अने ज्या शब्दाचा अंत होतो तो शब्द अकारांत. प्रश्न येऊ शकतो की अकारांत शब्द ओळखा. 2-4 शब्द दिले जातील, त्यातून अकारांत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जसं की राम हा जो आहे याच्यामध्ये र आ म्हणजे रा आणि म अ म्हणजे म. आता म जो आहे हा शेवटी हा अ ची जोड ह्या म ह्या व्यंजनाला आहे, म्हणूनच म हा पूर्ण म झाला तर अ ने त्याचा अंत झाला. परंतु मी जर म्हटलं की रामा हा जर शब्द म्हटलं तर र अधिक आ रा आणि म अधिक आ मा. यामध्ये म ला आ लागला म्हणून मा झाला. तर आ म्हणजे शेवटचा शब्द, म्हणजे शेवटचा जो शब्दाचा जो शेवट आहे तो आने होतो, म्हणून आकारांत म्हणायचं त्याला, आकारांत. ठीक आहे. आणि आता आहे इकारांत. तर इकारांत कसा असतो बघा, ईने त्या शब्दाचा अंत होतो किंवा त्या शेवटाच्या शब्दाच्या अंतिम म्हणजे शेवटी ई असं असतं, किंवा ईचं उच्चारण ह्या स्वराचं उच्चारण येतं. बघा जसं की मा ती, याच्यामध्ये म हा म अधिक आ म्हणजे मा झाला, परंतु तीच आहे त अधिक ई. आता यामध्ये पण पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी. पहिली विलांटी असेल तर पहिली वाली ई, दुसरी विलांटी असेल तर दुसरी वाली ई. मग यात दुसरी विलांटी आहे म्हणून दुसरी ई, तर याचा अंत हा ई ने होतो, म्हणून हा इकारांत शब्द आहे माती. एकारांत शब्द तर पहा एकारांत, त्यामध्ये ए ने हा शब्दाचा अंत होतो. जसं की राजे, यामध्ये शेवटचा जो ज आहे हा ज यामध्ये ए लागलेला आहे. ज आणि ए जे असा होतो, म्हणून शेवट याचा ए ने झालेला आहे, किंवा ह्या शेवटी ए हा स्वर आहे. अशा प्रकारे त्याला ओळखायचंय की अकारांत, आकारांत, इकारांत, एकारांत असे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. नंतर आहे शेवटचा अनुनासिक शब्द. हा बघा अनुनासिक आपण समजून घेऊया. जोडाक्षर यामध्ये नसतात. अनुनासिक शब्द म्हणजे हा जोडाक्षर नसतो. बघा एक शब्द असा आहे जसं की हा हा आणि हा असे 3 शब्द देतो. आता प्रश्न येऊ शकतो, किंवा प्रश्न असा मी विचारेन की हे शब्द जोड अक्षर आहेत का, किंवा काही वेगळे आणखी शब्द जसं की हा शब्द जोडाक्षर आहे का, हा शब्द जोडाक्षर आहे का, हा आहे का, हा आहे का, असे विचारले जातात. मग ह्या शब्दाची फोड अशी होते, संचय मध्ये स हा जशास तसा राहून देऊया. हा जो जोड वाटतो आपल्याला, म्हणून आपण जोडाक्षर आहो असं आपण ओळखतो किंवा आपल्याला वाटतं, पण हा नाही. कारण हा जो आहे हा आहे मूळाक्षरातील स्वर जो आहे न, हा अनुनासिक आहे. म्हणून अनुनासिक शब्द हा जोड नाही. अनुनासिक असलेले 2 व्यंजन, अनुनासिक व्यंजन आणि दुसरे एक व्यंजन जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो जोड व्यंजन होत नाही, म्हणजे हा जोडाक्षर होत नाही. तर अनुनासिक हे शब्द जोडाक्षर नसतात. तर याला लिहायचं असं की संचय,
संचय किंवा संचय असं लिहितात. म्हणून जेव्हा अनुनासिक शब्द असतात तेव्हा ते जोड नसतात, म्हणून हा जोड नाही. याला पण आपण असं लिहितो संत, म्हणून हा सुद्धा जोडाक्षर नाही, म्हणजेच हा फक्त अनुनासिक आहे. अनुनासिक शब्द जोडाक्षर नसतात. शेवटचा आहे महंत, हा पण जोडाक्षर नाही. अशा प्रकारे तर मित्रांनो फार सोपं आहे आकलन. ह्या भागामध्ये आपण फक्त माहिती घेतलेली आहे, प्रस्तावना घेतलेली आहे. आता आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये असलेले जे काही स्वाध्याय असतील, स्वाध्यायानुसार आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. धन्यवाद. बाय बाय. ओके शुक्रिया.